तर राज्यभरात सध्या अवकाळी पाऊस पडतोय, त्याबद्दलच्या काही टॉप 9 बातम्या पाहूयात। जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्याला वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका। रब्बी हंगामातील काढणीला आलेला गहू या पिकाचं मोठं नुकसान झालंय। शासनानं पंचनामे करून नुकसानीची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालना जिल्ह्याला विजेंच्या कडकडाटासह वादळी पावसाचा तडाखा बसलाय। 5 जनावरं दगावली आहेत। जिल्हा प्रशासनानं दिलेल्या प्राथमिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे। शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस, आंबा पिकांचं मोठं नुकसान। 2 वर्षांनंतर चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरलंय। शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। सोलापुरात अवकाळी आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका। पडसाळी गावात शेतकऱ्यांच्या ढोबळी मिरचीची बाग पूर्णपणे आडवी। जवळपास 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असलेल्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान। बुलढाण्याच्या पिंपळपाटीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतात उभं असलेलं पीक आडवं झाल्यानं शेतकरी संकटात। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। धुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासनाकडून सुरुवात। जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्यानं कांदा जमिनीतच सडण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा केवळ 5 ते 10% आंबा उत्पादन। बागायतदार वर्ग अडचणीत। लहरी हवामानाचा फटका आंबा पिकाला बसल्यानं बागायतदारांचं लाखो रुपयांचं नुकसान।